बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला क्वेश्चन नंबर 4 श्रेयस आणि मृणाल आहे. तर बघा उदाहरण सोडवण्याचा आपला पहिला क्रम काय आहे? आपण पहिला दुसरा व्यापार लेखा म्हणजे वास्तू संबंधणारे व्यवहार. आला तर तर नंतर काय पैसे संबंधणारे व्यवहार. खर्च आणि उत्पन्न प्राप्ती. मग काय याचा बघतो आपण देता अजून. ओके कळलं सर्वांना? आपले व्हिडिओ लांब होतात म्हणून आम्ही काढूला शॉर्ट करू जेणेकरून काय तुम्हाला अभ्यास करायला सोयीस्कर होईल. ओके बघा पुढे बघा उदाहरण सोडण्याचा नंतर नेक्स्ट क्रम काय देताला भांडवल लिहितो आपण. भांडवल लिहिल्यावर पहिला पॉईंट काय लिहितो आपण भांडवलामध्ये पहिला प्लस काय करतो भांडवलामध्ये व्याज. दुसरा भागीदाराचे तिसरा भागीदाराचे कमिशन. चौथा शुद्ध लाभ. 4 प्लस करतो काय करतो 4 मायनस करतो. उदाहरण रोख आहरण रोख हाणा व्याज वस्तू आहरण आणि शुद्ध हानी असे काय आपले 4 पॉईंट होतात मायनस करतो का आपण. ओके त्यानंतर नेक्स्ट बघा काय करतो आपण काय करतो समायना सॉल्व करतो आपण करतो. बघा पहिली समायना काय म्हणते संवरण स्कंद म्हणजे काय होते वर्षाच्या शेवटचा अंतिम 60. आपण याच्या किती करतो कुठे कुठे व्यापार लेखाच्या जमा दुसरी संपत्तीला केल्या 2 नोंद. नेक्स्ट अदत्त काय अदत्त म्हणजे दिले नाही द्यायचे आहे. कुठला कुठला पॉईंट दिला बघा इथे वेतन. मला सांगा वेतन कुठलं आपण तो खर्चाला लिहा वेतन किती आहे वेतन किती आहे 6000 आहे. आपण आतापर्यंत 6000 वेतन दिलं आहे पण या वेतन मध्ये अजून द्यायचं बाकी आहे का किती द्यायचं बाकी आहे किती आहे 1200 दत्त आहे वेतन. ते प्लस की मायनस करू का बरं अदत्तचा अ आणि अधिकचा अ दत्त प्लस करा दिल्या पदामध्ये किती झाले एकूण हे झाले कळलं का. नेक्स्ट कमिशन आहे. कमिशन बोलतो आपण तो चेक कर डब्यामध्ये कमिशन दिलं आहे का किती आहे कमिशन किती आहे. या कमिशन मध्ये अजून किती कमिशन आपल्याला देणे बाकी आहे दिलं का ध्यान देऊ आपण. खर्च एवढा कमी होईल खर्च एवढा कमी होईल कारण अदत्तचा अ अधिकचा दत्त अधिक करा दिल्या पदा किती झाले एकूण झालं सॉल्व. लक्षात ठेवायचं समाना सॉल्व करता चेक करायचं प्रत्येक समानाच्या बघा. मला सांगा हे जे 6000 दिले होते डब्यात होते डब्याची केली आपण. दुसरी त्याच्या करू आपण एक केली ती बाकी आहे करून घेऊ. हे कमिशन जे 2400 दिले होते डब्याची एकच झाली दुसरी करू नाही करू. ओके आणि हे 400 याच्याकडून 2 एक केली आहे दुसरी करू पुढे करू कारण आपण हा खर्च केला नाही करावा लागेल. काय आपलं हे वेतन अजून
कमिशन किती 1200 अजून एकूण झाले किती 1600. कळलं सर्वांना? नेक्स्ट बघ काय म्हणते, उपस करावं वार्षिक 10% दराने काय आहे घसारा. कशावर घसारा? उपस म्हणजे संपत्ती. संपत्ती आकारो चेक करा पहिले डब्यात संपत्ती दिली आहे का? किती आहे रे? 20,000. कुठे आहे? हा दिसली मला दिसली. किती आहे? उपस कर किती आहे? 20,000. किती आहे याच्यावर? 10% आहे. घसाऱ्यामुळे संपत्ती वाढते कमी होते? मायनस की प्लस? किती? बाहेर काढायचे. ओके काय प्रॉब्लेम कुणाला? मला सांगा ही समान दिली होती, समान दिली होती आणि प्रत्येक समानाच्या एक केली आपण. दुसरी करू पुढे करू पुढे करू उपस्करावर किती रे? झालं? कळला मुद्दा हा? नेक्स्ट बघा, नवीन बुडीत कर्जासाठी 1200 ची तरतूद करा. आहे तरतूद कशावर आहे? ऋणकोवर आहे. चेक करा पहिले डब्यामध्ये ऋणको दिला आहे का? किती आहे रे? किती आहे? 20,000. हा मिळालं आहे. मला सांग कुठली आपण हे लिहू दे. ऋणको म्हटलं त्यामध्ये आपण काय प्लस होतो पहिले? हा सुटलेली विक्री. कुठे दिली असते? हे दिली आहे का समानामध्ये? काय दिली आहे? अजून का प्लस होतो आपण? हे कुठे दिले असते? समानामध्ये कुठे असते? दिली आहे का? नाही. त्यानंतर आपण प्लस करतो मायनस करतो. काय दिलं आहे का? आहे. किती किती आहे? मायनस काय? किती किती उरले? झालं. यामध्ये अजून काय मायनस करतो आपण? बुडीत कर्ज निधी दिली आहे का? अजून काय मायनस करतो? काय करतो? देय आभार संचिती दिली आहे का? नाही आहे. ओके मला सांगा हे 25,000 कुठे दिले होते? डब्याची एकच नोंद. काय करतो? एक केली दुसरी कराल का? आणि 12 दिले होते सोन्याच्या करतो. एक केली दुसरी करायला लागेल का? करू आपण. ओके मला सांगा करताना आपण कशा प्लस किंवा मायनस करतो? बुडीत कसा डब्यात दिली आहे का? जुनी बुडीत दिली आहे का? जुनी बुडीत कर्ज किती आहे? 500 आहे. यात प्लस होतो नवीन बुडीत कर्ज किती? 1200. पुन्हा प्लस होतो नवीन संक्षिप्त बुडीत कर्ज निधी दिली आहे का? मग यात काय माणूस होतो आपण? काय करतो? जुनी संक्षिप्त बुडीत कर्ज निधी दिली आहे का? आहे का? मग इतकीच राहणार म्हणजे अर्थ आपला 1700 आपले एकूण डुबलेले आहे. संपलं. नेक्स्ट काय? 5,000 चा माल आगीत नष्ट झाला. नष्ट झाला म्हणजे गेला. आला तर गेला तर. माल म्हणजे वस्तू म्हणजे व्यापार. व्यापार झाला गेला गेला तर असं खाली असं माल आगीत जळाल्या. कितीचा? जळला. तुम्ही जळला माल म्हणून रडत होते. तुम्हाला रडणं बघून कोण आलं तुमच्या जवळ? कुणाला? विमा कंपनी आलं. तो काय म्हणते? हे 2,000 रडू नको. हे 2,000 हे. खुश झाले. खुश झाले म्हणजे काय झालं?
काय झालं? संपत्ती वाढली आपली. वाढली का? पुढे संपत्ती लिहू. किती? मग तुमच्या लाईट लागला का? लागला काय? लागला लाईट का? आपले 5 समाज जळला. मिळाला किती फक्त? बाकी डुबले म्हणजे लॉस. लॉस आपला. कुठली लॉस आपण या आणली असं काय? आगीमुळे नुकसान किंवा हानी. किती? 5000 मायनस 2000 किती? कळलं का? काही डाऊट? पुढे काय म्हणते? श्रेयस आणि मुळात दोनास एक या प्रमाणात नफा तोटा विभागून येतात. म्हणजे तुम्हाला भविष्यात जेव्हा नफा होईल इथे येईल नफा किंवा तोटा इथे येईल या साईड लेफ्ट साईडला येईल ना, तेव्हा जो तुम्ही प्रमाण वाढता ते 2:1 राहील. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 30 जर आले, किती आले? म्हणजे प्रमाण काय? 2:1 म्हणजे 20,000 10,000. कळलं का? जर 10 झाले तर 6,000 4,000. कळलं का? जर 6 झाले तर 4,000 आणि 2,000. कळलं का? हे 2:1 प्रमाण असतो. बस संपलं पूर्ण आपलं. डब्यात वापस या. चेक करा डब्यामध्ये काही हिडन ऍडजस्टमेंट आहे का? कुठला आहे? विमा. विमा कुठली? तो आपण खर्च विमा. विमा म्हणजे इन्शुरन्स. कंपनीचा विमा काढणे असं काय? खर्च. ते विमा किती आहे? 9,000. किती महिन्यासाठी? एका महिन्यात किती? बघा इथे 9 महिने दिला आहे. पण मला सांगा आपण जे पूर्ण व्यवहार करत आहोत हे व्यवहार किती महिन्यासाठी आहे? 12 महिने आहे. 12 महिने. पण हा विमा कितीला आहे? याचा अर्थ तुम्ही 3 महिने कमी दिला जास्त दिला आहे? कमी दिला. मग आपल्या 3 महिने द्यावा लागल. देवत आपली काय? काय नावानी? किती? 3 महिने. 9 महिने 9,000. 3 लाख झाले एकूण. इंडिया कुठे? इथे दत्त विमा किती? 3,000. आपल्या 3 द्यायचं आहे ना, फक्त 3 आले. 12 यायचे. झालं संपलं. चेक करा एक पॉइंट. भांडवल झालं का? कुठे झालं? देता. खरेदी कोणाचा? व्यापारच्या नावेला. विक्री व्यापारच्या जमाला. पुढे प्राप्त विपत्र संपत्ती. देयपत्र देता. कमिशन खर्च वेतन विमा पूर्वत भाडे संपत्ती काय? धनको ऋणको टपाल खर्च परिसर उपस्कर बुडीत कर्ज रोख बुडीत कर्ज नाही. खर्च आहे रे. काय खर्च लिहावर कर्ज आता ना. मग रोख शिल्लक बँक शिल्लक खरेदीवरील वाहतूक खर्च व्यापार नावेला विक्रीवरील खर्चला स्कंद व्यापारच्या नावे परत. बघा आपली खरेदी परत पण दिली आहे आणि विक्री परत पण दिलेली आहे. खरेदी परत किती आहे? 1800. विक्री किती आहे? 1200. कोणाला नसतो नावेला असते. हे का असते? विक्री परत. जमाल का असते? खरेदी परत. कळलं का? अंत मजुरी देता. मजुरी खर्च सॉरी खर्च नाही काय? व्यापारच्या नावे. कळलं? ठीक आहे. बंद करायचा लेखा. इथे शिल्लक येईल का म्हणाचा? सकल नफा. हा इथे आणायचा. इथे आणला फ्लो केली. इथे जर आलेला शुद्ध नफा. इथे आला तर शुद्ध हानी. हे इथे लिहायचं. भांडवल प्लस मायनस करायचं. नफा असेल तर प्लस हानी असेल तर मायनस. टोटल एकसारखे आले तर कोणाचं? गुड.